सोमनाथ में भोलेनाथ के दर्शन के बाद हमने भालका तीर्थ देखा, त्रिवेणी संगम देखा और पांडव गुफा भी देखी। ये सब तीर्थ स्थल देखने के बाद हम निकल पड़े गीर की तरफ। सो मित्रांनो, आता आपला सोमनाथचा स्टे कंप्लीट झालेला आहे। सोमनाथ सोडलंय आपण मागे, मस्त नारळाच्या बागा आहेत सगळीकडे आणि आता आपण एकदम रिलॅक्स जात आहोत गीर नॅशनल पार्क। पुढे जरा चेकपोस्ट आहे तर मी जरा गाडी हळू करून चालवून घेतो आधी। मित्रांनो, आजचा आपला 3 ते 6चा स्लॉट आहे गीर सफारीचा। उद्याचा पण सकाळचा मी स्लॉट बुक करून ठेवला आहे, 6 ते 9 वाजेचा सकाळचा। तो मित्रांनो, आपण आलो आहोत गीर मध्ये आणि इथे जसं आपल्याकडे असतं वन्यजीवांचा संचार, त्या पाट्या लावलेल्या असतात आणि त्याच्यावर नीलगाय असते किंवा लेपर्ड असतो, तसं इथे सगळीकडे सिंह दाखवलेले आहेत फॅमिली सोबत। खूप भारी वाटतंय, मस्त। गीर जंगलाच्या मध्ये आमचं रिसॉर्ट, जंगलाच्या मध्ये, आणि इथे लायनचं पूर्ण क्षेत्र आहे, सगळीकडे सिंह आहेत आणि तिथे आम्ही असं ट्रेकिंग ऑफ रोडिंग करत आपल्या रिसॉर्टकडे जातोय आता। इतक्या भारी ठिकाणी आपलं रिसॉर्ट आहे आता गीरच्या जंगलाच्या मध्ये। म्हटलं होतं की यांनी बुक केले स्विमिंग पूल वाला रिसॉर्ट, तुम्ही खुश झाले आणि इथे कुठे स्विमिंग पूल दिसतंय बघा, यांनी चीटिंग केलं। स्विमिंग पूल वालाच हॉटेल बुक केलेलं आहे रिसॉर्ट, हिला भरोसाच नाही माझ्यावर। खरंच त्यांनी खरंच सांगितलं। आर यू हॅपी? बापरे, हा रूम आहे का मजा के? हॉल आहे मोठाच्या मोठा, भारी आहे की नाही? रूम इतकी मोठी आहे की बाप रे बाप, एकदम मोठ्या साईजचा बेड आणि सगळं आहे, लाईट्स वगैरे, AC नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, थंडीच आहे, आपण जंगलात आहोत, फॅन मस्त दिलेला आहे। इकडे टॉयलेट बाथरूम आहे मोठाच्या मोठा आहे, इकडे एकदम अडप सडप गैलरी म्हणजे का मोकळं पूर्ण मध्ये। तो रिसॉर्ट में आने के बाद हमने इस झूले पे बैठ के इमली का आनंद लिया और फिर तैयारी करके निकल पड़े गीर सफारी के ऑफिस की तरफ। गीरच्या सिंह सदनमध्ये या काउंटरमध्ये आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या। काय नाही, म्हणजे आपलं ऑनलाईन तिकीट तिथे दाखवायचं, मोबाईलवरही चालतं दाखवलेलं, आणि त्याच्या बाजूला एक काउंटर आहे, तिथे आपल्याला गाईडचे आणि टॅक्सीचे पैसे द्यायचे। ते झालं की मग गाईड तुमची टॅक्सी घेऊन इथे येतो, टॅक्सी म्हणजे सफारी कार ही अशी, त्याच्यात बसायचं आणि मग आपण 3 तासाच्या सफारीला जाणार। साधा माकड किंवा हरिण जरी पाहिला, पण नॅचरल हॅबिटॅट मध्ये, नॅचरल जंगलात तरी एकदम भारी वाटतं। सिंह पाहायला आलोय आपण, पण तो तर लांबच आहे अजून। तो फाइनली इतनी देर मोर और नीलगाय, सांबर, हिरन देखने के बाद हमें दिखाई दिया एक सिंह। आपको शायद वहाँ पे दिख नहीं रहा, लेकिन वो वहाँ पे एक लायन है जो सोया हुआ था। बस इतनी एक्साइटिंग, और आज की सफारी खत्म। मित्रांनो, जेवण झालं एकदम जबरदस्त। तुम्ही म्हणाल आता तर तुम्ही सफारीमध्ये होते, जेवण कसं काय होऊन गेलं, तर सफारी संपली आणि त्याच्यामध्ये डिसअपॉइंटमेंट झाली, कारण की आम्हाला एकच लॉयन दिसला, तो पण झोपलेला होता। तो अर्ध्याच्या वरच दिसला, फक्त अर्धा तर दिसलाही नाही गवतामध्ये। पण बघू आता, उद्याचाही स्लॉट आहे। सफारी में आप कितना भी ढूंढो, लेकिन सिंह के, किंग ऑफ द जंगल के दर्शन होना, ये तो आपके लक पे ही डिपेंड है। इसलिए
हम चले फिर से अपना लक आजमाने। ओह माय गॉड, कुठे? अरे बाप, अरे खतरनाक, एकदम जबरदस्त। तुला की आगर दबी दे। मोबाइल रख लीजिए थोड़ी देर के लिए, वो भी सबका खड़े हो जाए। मित्रांनो, सफल झाली आपली सफारी, एकदम जबरदस्त दिसला जवळून, खरंच जंगलाचा राजा, खतरनाक। काय फिलिंग होती, एवढं मोठं तोंड, त्याचा चेहरा एवढा तगडा, तो ओव्हरऑल पूर्ण इतका मोठा, भयानक। तो जसा आला ना, राजा चालत चालत आला ट्रॅकवर, गाड्या बिड्या सगळ्या बाजूला। आणि मला असं वाटतं की त्या तिथेच राहावं आणि आपलंच समजा की तो आपलाच होता तर कसं वाटेल, किती छान वाटेल। तिला आता सोडायचं नाहीये आणि पुन्हा पुन्हा सफारी करायची। सो मित्रांनो, आपली एकदम भारी मस्तपैकी सक्सेसफुल अशी गिरची लॉयन सफारी झाली। तर आता आपलं काम झालेलं आहे, या रिसॉर्टमधून आता चेकआउट केलेलं आहे आपण। तो सफारी के इस अद्भुत एक्सपीरियंस के बाद हम निकल पड़े आगे के सफ़र के लिए, लेकिन पहले खाना, वो भी काठियावाड़ी थाली। इथली गुजराती थाळी तर मला एक नंबर आवडली। सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत, चमच्याने आपल्या आपल्या हाताने घ्यायच्या पाहिजे त्या, आणि हा मोठा एवढा मोठा तांब्या भरून ठेवलेला आहे, छास पाहिजे तितकं प्या, खूप सारे लोणचे, मिरच्या, मला माहिती तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल, तर तुम्ही नक्कीच ही थाळी ट्राय करा। जनरली लॉन्ग ड्राइविंग स्ट्रेचेस के लिए मैं खाना कम खाता हूँ, लेकिन काठियावाड़ी थाली के सामने तो कुछ नहीं चला। भरपेट खाना खाया और आराम से मज़े करते करते हम निकल पड़े सूरत के लिए। तर मित्रांनो, या हॉटेलवर मस्तपैकी चहा कॉफीचा आपला ब्रेक झाला आहे। पुढचं डेस्टिनेशन आहे सूरत। सूरतचं हॉटेल बुक नाही आहे, ऑन द गो सूरतचं हॉटेल बुक करायचं आहे। पोचायला जवळपास 12 वाजतील, कारण की अजून 250 किलोमीटर्स बाकी आहेत। आपण गीरहून निघालो आहे डायरेक्ट सूरत। सो तिथे पोचल्यावर थांबूया, रिलैक्स आराम करूँ। उद्या शॉपिंगचा दिवस आहे। खुले स्ट्रेचेस पे, हाईवेज पे लोगों को गाड़ी भगाना बहुत पसंद होता है, लेकिन आई डोंट नो व्हाई मुझे गाड़ी स्लो चलाना पसंद है। डिझेल फुल करणं सुरू आहे। इथे सगळ्यात स्वस्त मी इथे बघितलं पूर्ण ट्रिप मध्ये। तो रात के 11 बजे हम पहुंचे सूरत और सो गए। सुप्रभात फ्रॉम सूरत। तर या दुकानात आलोय आम्ही स्पेशल आता सूरतचे खाकरे घ्यायला। 2-3 प्रकारचे फ्लेवर्स घेणारे, पाणीपुरी, पावभाजी, मेथी आणि एक डोसा, बटर डोसा खाकरा घेऊ। इथे थोडीफार शॉपिंग केली तर करू आणि मग सूरतहून आपण निघणार आहोत। पुढचा आपला स्टॉप आहे दांडी बीच। आज सूरत में गुजरात ट्रिप का 12वां दिन और 12वां नाश्ता। मित्रांनो, सूरत मधल्या या फेमस नाश्त्याच्या ठिकाणी आम्ही आलोय। सूरतच्या लोकांना वाटणार नाही फेमस आहे, आम्ही बाहेरून आलो, आम्ही थोडासा आरएनडी केला तर आम्हाला हे फेमस वाटलं। अशोक पान स्टॉप नावाचा एरिया आहे हा, पार्ले पॉईंटच्या आसपास। तर तिथे आम्ही नाश्ता केला मस्त। आम्ही पुण्याहून निघाल्यापासून वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर, मोढेरा, सन टेम्पलचं मोढेरा, धोलावीरा नंतर ढोरडो आणि याच्यामध्ये एकदा सल्तानपूर, ढोरडो नंतर म्हणजे हे झाले 7, त्याच्यानंतर जामनगर 8, द्वारका 9, सोमनाथ 10, सासनगीर, गीरमध्ये, गीरहून डायरेक्ट नॉनस्टॉप सूरत।
11, 12 ठिकाणी नाश्ता केला आम्ही. एका ठिकाणी प्रसिद्ध मामाचे गोटे पण होते नाश्ता. ते गोटे खाल्ले, पोहे खाल्ले, पापडा खाल्ला, खिचू खाल्ला. मजा आली गुजरातमध्ये नाश्ता करायला. काही तुला मजा आली का? सुरतच्या गल्ल्या फिरणं सुरू आहे जस्ट थोड्याशा स्ट्रीट शॉपिंगसाठी. पण ते कुठे हे आता आम्ही इवन स्ट्रेंजर्सला विचारतोय. बरंचसं शॉपिंग तर आपलं अहमदाबादमध्ये झालेलं आहे ऑलरेडी. तो सूरत में बॉम्बे मार्केट में हम घूमे. बहुत बड़ा मार्केट है लेकिन ज़्यादातर होलसेल के लिए है. और उसके बाद हम निकल पड़े दांडी बीच. हमारे इस 12 दिन के गुजरात कार ट्रिप का, रोड ट्रिप का आखरी डेस्टिनेशन. सो फ्रेंड्स, 12 दिवस झाले गुजरातमध्ये कार ट्रिपने आपण फिरतोय. पण गुजरातमध्ये आलो आणि गांधीजींबद्दल काही बोललो नाही असं होतंय. काही एक गोष्टी ज्या मला त्यांच्या आवडतात, उदाहरणार्थ दांडी सत्याग्रह. याच्यामुळे मिठाचा आपल्या जनतेवर जो बोजा होता तो कमी झाला. तर आपल्या टूरचा शेवटचा पॉइंट आहे दांडी. दांडी मार्च 387 किलोमीटर्स का था. 12 मार्च 1930 से 6 अप्रैल 1930 तक ये चला था. साबरमती आश्रम से लेके दांडी तक. दांडी में तो वैसे दांडी मेमोरियल भी है, लेकिन हमने दांडी बीच विजिट किया. निघालो वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर, धोलावीरा, रन ऑफ कच्छ, द्वारका, सोमनाथ, गीर, बॅक टू सुरत, दांडी. दॅट्स इट. आय होप तुम्हाला ही पूर्ण ट्रिप आवडली असेल. भेटूया पुढच्या अशा जबरदस्त ट्रिपमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट लाइफ. तो ये थी हमारी 3600 किलोमीटर्स की 12 दिनों की गुजरात ट्रिप. मिलते हैं अगले ट्रिप में.